चला नमस्कार शेतकरी बंधूंनो सर्वांनाच। आणि आज आलो आहे शेतामध्ये। एकदम छान वाटतं आणि एकदम असं शेतामध्ये आले की मन भरून जातं आपलं। एवढं भयानक सोयाबीन आलेलं आहे काय सांगावं। आणि कष्ट आणि मेहनत पण एवढी झालेली आहे तुम्हाला सांगतो। धुंड पण झालेला आहे आणि खुरपण पण झालेला आहे। पण आता एकच गोष्टनी शेतकरी अटकलेला आहे। कसं निसर्गामुळं अटकलेला आहे। म्हणजे निसर्गामुळं म्हणजे पाऊस ही आवश्यकता आहे। तुम्ही बघू शकता आहे बघा मागे असं जर सोयाबीन आलेलं आहे। एक नंबरमध्ये सोयाबीन आलेलं आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो सर्वजण। हो का हे बघा रान कसं झालं आहे। एवढं शेतकरी संकटामध्ये झालं आहे लातूर जिल्ह्यामध्ये काही सांगता सोय नाही। एवढं भयानक आलं आहे आणि बघितलं तर त्याला कसं आहे फार वाईट वाटतं आहे आम्हाला। तरी पाऊस जर आलं तर शेतकरी एक नंबरमध्येच आहे। नाहीतर शेतकऱ्याचं एवढं नुकसान आहे। एवढं भारी आहे का शेत एवढं भारी आलं आहे भयानक। बघितलं तर असं एवढं मन भरून चाललं आहे हो का। बघा किती नंबर एक सोयाबीन आहे। नंबर एक टॉपला आहे टॉप। पण पावसामुळं थोडंसं प्रॉब्लेम व्हायला लागलं आहे। तरी तुम्ही बघू शकता मला दाखवतो ही एक पट्टी तिकडे पाठीमागे एक पट्टी आहे। आता आणखीन इकडे एक आहे हे तुम्हाला दाखवतो। हे बघा इथं एक आहे पट्टी इथून तर पूर्ण शिवपर्यंत आहे। सोयाबीन झाले म्हणचाल तुम्हाला काय सांगावं अक्कल गुंग व्हायसारखी सोयाबीन हो का। किती छान वाटले बघा ही ओळी तर बघा असं ह्याकडे त्याकडला बघितलं तर एखादी पिक्चरमध्ये शूटिंग करावं असं एवढं छान वाटायला लागले बघा। एवढं भारी वाटलं मला तर एकदम भारी वाटायला लागले या। आज आलो शेतामध्ये तुम्हाला म्हटलं टाकावं ब्लॉक आता। बघा तुम्ही किती तर नादर दिसतंय हो का किती छान दिसतंय। एवढं भारी पीक आलेलं आहे इकडच्या ह्या पूर्ण टॉपामध्ये एक नंबरमध्ये आहे आमचं शेत। आणि जसं पेरणी केलं तसं पाऊस होतं एकदम नंबर एकचं सोयाबीन आलेलं आहे। पण आता सध्या ह्याला पावसाची आवश्यकता आहे। आता बघूया थोड्या दिवसामध्ये काय होतं आहे काय आहे काय नाही काही बघितल्याशिवाय काही पर्याय नाही। आता निसर्गाकडे आहे जेवढी काही मेहनत करायची तेवढी मेहनत आम्ही केलेली आहे। आता हे का इकडचा आवड तुम्हाला दाखवतो मी। हो का बघा हे पण आवड बघू शकता तुम्ही। हो का हे पण एक नंबरमध्येच आहे। हे पण काही नाही म्हणायचं नाही एकदम छान आहे। एवढं भयानक सोयाबीन आले की सांगता सोयच नाही। पण आता शेतकरी एवढा खर्च करून लई संकटामध्ये आहे ती बी पावसामुळं। बघा हो का ही इथून दिसतंय तर ते पूर्ण शिवपर्यंत आहे बघा। तिकडं पार खाली झाडं दिसतात बघा तिथपर्यंत। एवढं भारी सोयाबीन आलंय पेरते वेळेस पण संकटामध्ये आणि पेरल्यावर पण संकटामध्ये झाले। आता मला तर वाटतंय की ह्या वर्षी काही खरीपाची आणि रब्बीची काही पेरणी होईल अशी मला काही गॅरंटी वाटत नाही। तर या वर्षीचा काळ म्हणजे मला तर वाटते बघा हे लईच वाईट काळ आला आहे ह्या वर्षी। म्हणजे दुष्काळ जाहीर होतो काय की असं मला वाटायला लागलं आहे। पाऊस नाही काय नाही पेरणीचं नियोजन लागत नाही। आणि असं पाऊस नसेल तर माणसाला पण पाणी भेटणार नाही प्यायला। सर्वाचीच बिकट परिस्थिती होती असं मला वाटलं आहे बघा। सर्वांनाच आहे जनावरा ढोराला माणसाला सगळ्याला। आणि एवढं भयानक डेंजर झालं हे आतापर्यंत कधी मी बघितलं नव्हतं पण आताच बघितलो। पण यावर्षी पावसानं सर्वाला संकटात टाकून दिले बघा। शेतकरी असो या गरीब असो कोणीही असो पाऊस पडला तर सर्वजण शांत असतात। आणि जरी पाऊस नसला तर मग सगळे बिघडतात। कसं टेन्शन घेतं कुणी काय म्हणजे गोरगरिबाला खायचं पुन्हा शेतकऱ्याला हे शेतामधलं टेन्शन राहतं। असं बरेच असं काही अडचणी राहतात। तर पावसामुळं सगळ्याच्याच मेमोऱ्या जागेवर असतात। तर पाऊस नसल्यामुळं सर्वांच्या मेमोऱ्या काम करत नाहीत। तर बघू शकता तुम्ही तुम्हाला दाखवण्यासाठीच मी ब्लॉग टाकत आहे। तरी बघा तुम्ही ॲक्च्युली आपलं रिअलमध्ये असते सगळं। आता काय करावं सांगा हो का इथं बोर आहे तुम्ही बघू शकता बघा इथं बोर आहे। पाऊसच नाही त्या बोरला घेऊन काय करणार। सौर ऊर्जा पण आहे सगळं आहे पण पाऊस नाही ते पाणी त्या बोरमधून कुठून येणार आहे सांगा। नाही असं काही नाही एक विहीर पण आहे आणि आणखीन बरेच असं बोरं आहेत विहिरी आहेत सगळं काही आहे।
पण पाणी नसल्यामुळं सगळं प्रॉब्लेम पडला इथं. असं आहे, शेतामध्ये आले की असं मन भरून जाते, एवढं मन भरून जाते की काय सांगा तुम्हाला. हो का, एवढं भयानक सोयाबीन आणि एवढं भयानक शेतामध्ये एवढं छान आणि अतिसुंदर वाटतंय. लय लय लय. चला मग मित्रांनो, भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. दुसरी आणखीन एक तयारी करतो, तोपर्यंत बघूया आपण. असंच आतुरतेने बघत राहा सर्वांनी आणि असाच तुमचा सपोर्ट असू द्या माझ्याकडे. चला मग, बाय बाय सर्वांना. शेतकरी बंधूंनो, ताई, दादा,